राधे राधे। इथे हनुमंताचं आगमन झालेलं असतं, त्यांना नमस्कार करूया, महाराजांना नमस्कार करूया। आज सगळ्यांना टेन्शन आलं असेल की आलेल्या ताई असे बोलल्यात, अरे बापरे लोक उठून का जात आहेत। एक जादू करायची होती मला, त्याच्यासाठी हे सांगितलं, तर ती जादू सांगते मी तुम्हाला। एकदा कबीर असं म्हणतात ना की एवढे गहू आहे आणि आपण दळण दळत असतो ना, त्या दळण्याच्या जात्यामध्ये म्हणजे वरती एक असतं एक खाली असतं, एक संसार आहे आणि हे भोग आहे। ह्या जाळ्यामध्ये त्या दळण्याच्या त्यात गहू टाकतो आणि ते सगळे पिसून, हिंदीमध्ये पिसून आणि सगळे भरडले जात आहेत। तर आपला उद्धार कसा होणार आहे, त्याच्यासाठी ही मी सुरुवातीची वाक्य बोलली होती की कोणाला वाटलं सर नाही बसायला देत नाही, पुढे नाही असं बोलताय, आपण निघून जाऊ। हे कोण झाले, हे भरडले गेले आणि राहिले कोण माहिती का, जे दांडा होता। जर कधी कोणी जात्यावर दळण दळलं असेल तर ते दांड्याला जे गहू धरून राहतात ना, तेवढेच फक्त जिवंत राहतात किंवा ते भरडले जात नाही। मागच्या वेळेस भागवतात सांगितलं होतं की कलियुगामध्ये 100 वर्ष एवढं सुरुवातीला 4 चरण असणारे 100 वर्ष आयुष्य। बघा आपली पणजी वगैरे असेल, तुम्ही बघितले असेल तर त्यांचं वय 100 होतं, पण आपले आजोबा साधारणतः 80 वयातच गेले होते। आताच आपल्या कळंबोलीमध्ये परवा एक दुःखद घटना झाली, 24 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला। ऐकूनच, एकुलता एक मुलगा होता, काय होणार आहे, 100 वर्ष होतं, नंतर 75 कडे आयुष्य जाणार आहे, 3ऱ्या चरणामध्ये 50 वर्ष आयुष्य, 4थ्या चरणामध्ये 25 आणि शेवटी 12.5 वर्ष, इतकं छोटंसं आयुष्य असणार आहे। तर त्यात सांगितलं आहे की कबीराने हे सांगितलं की कोण तरुण निघणार आहे, जर जे भागवताला, जे अध्यात्माला चिटकून राहणार आहे तेवढेच फक्त तरुण जाणार आहे आणि बाकी जन्माला आले गेले, किती आले होते आपले, किती पूर्वज आपल्याला लक्षात आहेत का? फक्त आजीपर्यंत आपल्याला थोडंसं आठवतं। मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की आपली आजी गेली तरी आपण म्हणतो ठीक आहे, एक तर आजीला आपण किती वेळा मारतो, शाळेमध्ये काही झालं माझी आजी वारली, माझी पणजी वारली, किती वेळा त्यांना, म्हणजे आपल्याला काही वाटत नाही, आपले इमोशन्स त्यांच्याशी एवढे अटॅच नसतात, पण हेच आपल्या आईशी थोडे आपले अटॅच असतात। तर जेव्हा सतयुग होता ना, तर त्याचं आयुष्य किती होतं, 17,28,000 वर्षाचं सतयुग होता। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यात माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्ष होतं, एका माणसाचं आयुष्य। त्यानंतर दुसरा आला त्रेतायुग। त्रेतायुगामध्ये कोण होतं, कृष्ण होता आणि तेव्हा 12,96,000 एवढा पूर्ण तो त्रेतायुगाचा काळ होता। आणि त्या माणसाच्या आयुष्यातला एक शून्य कमी झाला आणि 10,000 वर्ष त्याचं एका माणसाचं आयुष्यमान झालं। त्यानंतर द्वापर युगामध्ये त्याचं वय 8,64,000, मला सुद्धा पाठ झालं नाही म्हणून मी लिहून आणलं की सांगण्यात चूक नको व्हायला। 8,64,000 वर्ष हे द्वापर युग होतं आणि त्यात माणसाचं आयुष्य 1,000 एवढं होतं। त्यानंतर कलियुग आला आणि त्याच्यामध्ये मग 100, 50, 25 आणि 12.5 असं होत जाणार आहे। म्हणजे आपली साधारणतः 70 वर्षाची मर्यादा आहे, तर दुसऱ्या चरणामध्ये आपण आहोत। तर अशा वेळेस शुकदेव म्हणतात, म्हणजे परीक्षित राजा त्यांना विचारतात की एवढा भयंकर कलियुग आहे, कलियुगामध्ये माणसाची अवस्था काय झाली ना, स्पेशली पुरुषांची अवस्था, की बायकोनी आणि मुलांनी त्याला एवढं त्याच्या डोक्याला त्रास दिलेला आहे ना, आज हे नाहीये, उद्या ते नाहीये, पैसा पैसा। तर नेहमी आपण स्त्रियांच्या बाजूने बोलतो, पण कधीतरी त्या पुरुषांचा विचार करा। व्हॅलेंटाईन डेचा तुम्ही जर युट्यूबवर मेसेज ऐकला असेल तर कळंबोलीतले पुरुष हे जास्तीत जास्त माथाडी कामगार आणि ड्रायव्हर आहे। स्वतःचा त्यांचा अवतार बघा, लग्नाच्या वेळेचा तरुण मुलगा आणि आता त्यांची अवस्था, केस पांढरे झाले, चेहरा उन्हात काम करून करून काळा झालेला आहे, गुडघे दुखायला लागलेले, फक्त काय दर महिन्याला पैसा द्यायचा, बायको म्हणणार हे पैसे पुरत नाही कारण माथाडी कामगारांना पगार हे कमी आहे आणि मुलं शाळेत आज हे पाहिजे ते पाहिजे, तो माणूस हा पिसून निघालाय। तेव्हा परीक्षित राजा म्हणतात की हे कलियुग चालू झालंय, माणसाची अवस्था अशी आहे, तर यांना तारणार कोण आहे? आणि मग तेव्हा शुकदेवांनी भागवत सांगितलं होतं। एक मी खूप छान एक तुकडोजी, संत तुकडोजींचा एक हे आहे, अभंग आहे की बायको मुलं संपत्ती, म्हणजे आता युट्यूबवर खूप व्हायरल झाला होता की ते कुठपर्यंत येते। पत्नी बघा, आपल्याकडे स्मशानामध्ये जायची परवानगी नसते, तर त्या मुलाने खूप छान अभंग म्हटलं होता की दारापर्यंतच पत्नी असणारे,
संपत्ती ही संपत्ती तर घरातच जाते, जेव्हा आपण मरतो त्या क्षणाला आपली संपत्ती आपली राहत नाही. पत्नी ही दारापर्यंत असते, मुलं स्मशानापर्यंत येतात आणि शेवटी घरी आल्यावर 2-3 दिवस सगळं शांत झालं की मग सगळे विचारतात मग काही पैशाची व्यवस्था करून ठेवली आहे का, काही विमा वगैरे होता की सगळे पैसे गेले. आणि मग त्याच माणसाच्या नावाने बोंबा, आयुष्यात काहीच केलं नाही, तुमच्यासाठी काहीच ठेवलं नाही. अहो त्यांनी सगळं दुसऱ्यासाठी केलं, आमच्यासाठी काहीच ठेवलं नव्हते. म्हणजे त्या माणसाच्या डोक्यावर आपण एक खापर फोडतो की त्यांनी आमच्यासाठी काही केलं नाही. मग आपण काय करायचंय, आपल्यावरही डोक्यावर हेच खापर फुटणार आहे. आपली सून म्हणणार आहे काही नाही, तिने काही सोनं ठेवलं नाही, की काही प्रॉपर्टी ठेवलेली आहे, आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही. मग आपल्या डोक्यावर हे खापर फुटणार आहे. तरी आपण ह्या संसाराच्या मागे किती पळायचंय, 2 वेळेचं खायचंय, थोडंसं घर करा थोडं, पण किती करायचंय त्याच्यासाठी झिजायचं आहे. मला मागच्या आठवड्यात एक फोन आला होता, आपण जे ध्यान घेतलं होतं ना की मी सगळ्यांना मुक्त करते, तर त्या ताईंचा असा फोन होता की ताई माझी आजी 14 वर्ष माझ्यावर खूप रागवली, ती मेल्यानंतर सुद्धा माझ्या समोर ती आली 3ऱ्या दिवशी आणि म्हणजे मी तुला सोडणार नाही, तिला कॅन्सर होता आणि तू मला मदत केली नाही, मी तुला कधीच सोडणार नाही. आणि आपण मागच्या वेळी जे ध्यान घेतलं होतं की मी सगळ्यांची माफी मागते, तर ती म्हणे की मी तुला माफ केलं, कारण की मी स्वर्गाच्या दारात उभी आहे पण मी तुला माफ केलं नाहीये, म्हणून मला स्वर्गात सुद्धा जाता येत नाही. काही तिने मला माफ केलं असं सांगत होती ती तिची आजी. तर ह्या संसारासाठी आपण हे सगळं करत आहोत. फक्त त्यांनी जेव्हा मला सांगितलं की ताई तुम्ही खूप छान सांगतात, फक्त थोडा प्रॉब्लेम असा होतो ना की खूप जास्त बोलतात आणि मग आम्हाला घरी जायला उशीर होतो. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मला काही हरकत नाही, ह्या वेळेपासून मी अर्धा तास बोलेल, पण ज्या संसारासाठी आपण 7 दिवस घालवतो आणि आपल्यासाठी 3 तास, एक 6 वाजता भागवताला उपस्थिती किती, जे दांड्याला धरलेले दाणे आहेत तेवढेच दाणे उपस्थित आहे आणि बाकीचे नाही आहेत. परत 6:30ची आरती करायची, पटकन अर्ध्यात पळून जायचं कोणासाठी, ह्या संसारासाठी. त्या घरातल्यांना विचारा की जर एक दिवस तुम्ही मला देऊ शकत नाही, तुम्ही उपाशी राहू शकत नाहीये. जर माझा आध्यात्मिक माझी प्रगती होणार आहे, इथेच कळते की आपलं कोण आहे. एक दिवस तुम्हाला, दिवस सुद्धा नाही, संध्याकाळी 6, 7:15 वाजता माझं बोलणं होतं, जास्तीत जास्त तुम्ही 8:30 पर्यंत घरी पोहोचू शकता. 2.5 तास तुम्हाला जे घर देऊ शकत नाही त्या घरासाठी तुम्ही 7 दिवस द्यायचे की नाही हा विचार करा. मला काही नाहीये, मला काही फरक पडणार नाही, अर्धा तास बोल नाही तर 4 तास बोल. तर त्या म्हटलं, मी म्हटलं ठीक आहे, मी ह्यावेळेस प्रयोग करून बघते, मी 15-20 मिनिटं बोलते आणि मग तुमची प्रगती जी 1 वर्षात व्हायची आहे त्याला 4 वर्ष लागणार आहे. तर आपण किती वेळ देत आहोत. इथे गेल्यावर पण मी एवढे तोडगे उपाय सांगते, खरं भागवतापासून हा विषय थोडा वेगळा होत आहे, पण किती लोक करतात. मी जेव्हा जेव्हा हात वरती करायला सांगते, एक सोन्याच्या पाण्याचा उपाय मी मागच्या वेळेस विचारला होता, 1-2ही हात वरती नव्हते. म्हणजे आपण काय करतो, येतोय छान आणि चाळणी घेऊन येतोय. ही खूप जुनी म्हण आहे की आपण ब्रह्मदेवाकडे जाताना बुद्धी घ्यायला गेलो आणि काय चाळणी. इथे महाराज तुम्हाला म्हणजे असं म्हणू माहिती नाही, पण बाबा इथे असतात. आत्ता मी आली, तिने डोळे बंद केले होते, त्यांचा फेरा असतो इथे. किती मी भागवताची तयारी करून आली होती आणि आत्ता मी हे का बोलते, त्यांनी ठरवलेलं असतं की काय बोलायचंय. मला जर एवढं वाईट वाटतंय की मी बोलते आणि तुम्ही करत नाही. आपण बघा मुलांसाठी भाजी पोळी छान केली आणि मुलांनी संध्याकाळी चायनीज मागवलं, आईच्या हृदयाला कसं ते, अरे मी दुपारपासून कष्ट करते, भाजी पोळी बनवते, तुझी तब्येत चांगली व्हावी आणि तू चायनीज झालं. एका वेळेच्या जेवणाने तुम्हाला दुःख झालेलं आहे आणि तो देव इथे काय द्यायला बसलाय.